माणसाच्या जडणघडणीमध्ये पुस्तक हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि वाचन संस्कृती टिकावी, त्या माध्यमातून आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत जावी यासाठी अनेक जण काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे गेली 20 वर्ष झालं वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून अभिनव पुस्तक दहीहंडी साजरी केली जाते। ती कशी साजरी केली जाते, यामागचा उद्देश काय आहे, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। 20 वर्षापूर्वी आपण थोडा विचार करायला गेलो, थोडं मागे गेलो तर त्यावेळेस आपल्याला दहीहंडी हा उत्सव एकदम विकृत होत चालला होता। मोठ्या डीजेच्या भिंती लावणं आणि त्याच्या पुढे तरुणाईनं ते विक्षिप्तपणे नाचणं याच्यापुरती दहीहंडी मर्यादित झाली होती। तर या दहीहंडीचं स्वरूप आम्ही थोडंसं बदलायचं ठरवलं आणि डीजेच्या भिंती लावण्याऐवजी आपण पुस्तकांच्या भिंती लावू आणि विचारांची प्रेरणी करू, असा दहीहंडी सुरू करण्यामागचा उद्देश होता। आज 20वे वर्ष आहे पुस्तक दहीहंडीचं। या वर्षीपासून आपण पूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पुस्तक दहीहंडी साजरी करायचं ठरवलेलं आहे वंदे मातरम संघटनेच्या वतीनं। आणि वाचन संस्कृती तरुणांमध्ये रुजली पाहिजे, ग्रामीण भागात रुजली पाहिजे, हा याच्या पाठीमागचा हेतू आहे। खूप चांगला प्रतिसाद आहे, विशेषतः तरुणांचा खूप चांगला प्रतिसाद आहे। ज्यावेळेस आम्ही ही पुस्तक दहीहंडी करतो त्यावेळेस खूप तरुण विद्यार्थी सुद्धा येत आहेत, वरिष्ठ मान्यवर सुद्धा येत आहेत की आमच्याकडून काय तुम्हाला मदत हवी आहे, तर पुस्तकांच्या माध्यमातून मदत करतायत, काही लोक निधीच्या माध्यमातून मदत करतायत आणि विद्यार्थी बांधव यासाठी जोडले जातात की आपण या पुस्तकांचं डिस्ट्रीब्युशन योग्य ठिकाणी करू, त्यामुळे ही चळवळ खूप पुढे जाईल असं आम्हाला असं वाटतं। हे अगोदरच आमचं ठरलेलं असतं की एवढा काउंट आलेला आहे, यावर्षी 5000 जवळपास पुस्तकांचा काउंट आपल्या जवळ आहे। तर हा वेगवेगळ्या शहरांमध्ये पुस्तक दहीहंडी झाल्यानंतर त्याच जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत किंवा वाचनालय आहेत त्या वाचनालयांना ही पुस्तकं देऊन आपण, किंवा एखाद्या गावात जर वाचनालयच नसेल, एखाद्या शाळेत जर ग्रंथालय नसेल तर ते ग्रंथालय चालू करण्याचं काम आपण या पुस्तकं देऊन वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून करतोय। तेच की सण आहेत, सण तर सेलिब्रेट झालेच पाहिजेत, आपण आपली संस्कृती जपली पाहिजे। पण जसं की टिळकांनी गणेशोत्सव सुरू करताना त्यांचा उद्देश हा राजकीय होता, सगळ्यांना संघटित करून आपले जे स्वातंत्र्य चळवळ आहे तो लढा उभा करण्यासाठी ते सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात झाली होती। त्याच माध्यमातून या प्रत्येक सणाचा उद्देश हा सामाजिक असावा, समाजासाठी असावा, यासाठी आपण कार्यरत राहिलं पाहिजे सर्व तरुणांनी। आपण जर पाहिलं तर पुस्तकांची भिंत तयार करून संपूर्ण महाराष्ट्रभर ही दहीहंडी साजरी केली जात आहे। वाचन संस्कृती ही रुजली पाहिजे या उद्देश ठेवून हा उपक्रम राबवला जात आहे। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।